महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचार सभांना जे आहे ते सुरुवात झालेली आहे। धारव्यामध्ये महाविकास आघाडीचं एकत्रित शक्ती प्रदर्शन जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळालं। महायुतीच्या उमेदवार यांनी आज नेरपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। भावनिक साथ त्या ठिकाणी देत आहेत। पायाखालची वाळू विरोधी उमेदवारांची सरकली अशा पद्धतीच्या टीका टिप्पण्या देखील विरोधकांकडून केल्या जातात। नाही, आता पायाखालची वाळू कोणाची घसरत गेलेली आहे हे तुम्ही या ठिकाणी वस्तुस्थिती या ठिकाणी पाहिलेली आहे। महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय मोठा उत्साह या ठिकाणी सातत्यानं दिसून येत आहे। विरोधक आता मतपेटीतून तुम्ही पाहणार आहे की प्रचंड प्रतिसाद गावागावातून आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे आणि वाळू कोणाची घसरणार आहे हे 26 तारखेनंतर त्या ठिकाणी समजणार। किती आव्हान तुम्हाला वाटत आहे विरोधी उमेदवाराचं? आता कशा पद्धतीनं प्रचाराला सुरुवात झालेली आहे, वातावरण तापायला लागलेलं आहे? नाही, आव्हान या यवतमाळ वाशिमचा कोणी उमेदवार असता तर आव्हान नक्की राहत होतं, परंतु यवतमाळ वाशिमचा उमेदवार नसल्यामुळं, बाहेरून आयात केलेला उमेदवार असल्यामुळं आता आव्हान राहिलेलं नाही। आव्हानाचा काही परिस्थिती मी आता प्रत्येक खेड्यात जात आहे तशी परिस्थिती दिसत नाही आहे। परिस्थिती आमच्यासाठी अतिशय अनुकूल झाली, कारण लोकांना या भागातलाच त्यांचा उमेदवार पाहिजे होता। तो उमेदवार न मिळाल्यामुळं अनेक पक्षाचे लोक मला रोज फोन करत आहे, रोज शुभेच्छा देत आहेत आणि रोज त्या ठिकाणी सांगत आहेत की तुम्ही फक्त यवतमाळ वाशिमचे रहिवासी उमेदवार असल्यामुळं आम्ही तुम्हाला समर्थन करणार। तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।